तुम्ही इथं काय करता? मी इथं 200 रुपये रोजाने कामाला आहे. अहो रोजानी कामाला आहे तर तिकडे शेतात जाऊन काम करा ना. इथं काय? नाही मी इथंच कामाला आहे. अहो पण इथं काय काम आहे तुमचं? तुमच्या मामांनी माझी तुमचा स्वीय अंगरक्षक म्हणून नियुक्ती केलेली. अंगरक्षक? मला काही गरज नाही अंगरक्षक फिंगरक्षकाची. नाही गावातले जे पोरं आहेत ना ते प्रेम आणि तेजस त्यांच्या टुकारक्या जास्त वाढतायत. त्याच्यामुळे तुमचे मामा म्हणले स्वीय अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक असे 200 रुपये रोजात 2 कामं करायचे. अरे देवा, काय करा माझ्या मामांना तरी. बरं जाऊ द्या, करा तुम्ही तुमचं काम. स्टॉप. अहो काय करताय? हळ याच्यात एखादा इंडियन कॉब्रा असू शकतो, आता तोडू शकता. पण एवढा कॉन्फिडन्स येतो यांच्यामध्ये. जाऊ का आता? आता काय घरात पण माझ्या सोबत येणार होय तुम्ही? हो, मामांनी मला तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी जायला सांगितलंय. अहो पण मला दुसरीकडे जायचंय. तरी येतो मी. अहो सगळीकडे येणार होय? हो. आणि टॉयलेटला जायचं असल्यावर? तुम्ही आज जा, मी बाहेर दाराजवळ उभा राहील. नशीब तेवढं तरी बरं आहे. बरं ठीक आहे. स्टॉप. करंट नाही, उघडा आता. काय प्रकार आहे हा? स्टॉप. हा कुत्र बित्र नाही. नक्की ना? नक्की. अय गांठ्या, हायला बरं झालं तू भेटला. चल ना, ते आमच्या गावाला यात्रा आहे. असे पाळणे खेळण्या मौत का कुवा ते उड्या मारायचं आलेलं आहे. सरपंचाने ना मला 5,000 रुपये दिलेत. म्हणले बाळू तू जाय आणि गांठ्याला घेऊन जा, आईश करा तिकडे जाऊन. ते खेळणे पाळणे मौत का कुवा उड्या मारायचं काहीच नको मला. मग ड्युटी इज ड्युटी. ड्युटी? आय एम गोईंग. तू काय करतो? टार्गेट इज गोईंग आवे. अय गांठ्या, तुला सांगतो प्रेम आहे, गंठ्यामुळे सगळी झकमारी झाली. तिच्याशी बोलता येईना, तिला प्रपोज करता येईना, तिला काहीच करता येईना. मला याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे आपल्याला. प्रॉब्लेम काय आहे प्रेम आहे, उद्या आपण हिला काही बोलायला गेलो तर गंठ्या चेअरमनला सांगन, चेअरमन पर्यंत गेलं की ते सरपंचापर्यंत जाईन, मग सगळे आपल्याला तुरटा घालतील, सगळीकडून आपलंच टेन्शन आहे. त्यामुळे गंठ्याचा काहीतरी काटा काढला पाहिजे. ऐक ना त्याच्या, हा एक गेम करायचा घ्यायचा. हा बोल ना. याला आहे ना कुठेतरी खोपच्यात घेऊन असा फटकून तुला सांगतो, हे आहे ना 1 महिना दवाखान्यात आणि त्याच्यानंतर 1 महिना रेस्ट करायला पाहिजे फक्त यांनी. बस हेच माझ्या बी डोक्यात आहे. याला इतका मारला पाहिजे ना, सगळा सुजला पाहिजे अख्खा. सुजला म्हणजे ना तुला सांगतो, उठला बसला काहीच करता नाही आलं पाहिजे त्याला. बस हेच करू आपण आता. याला फक्त सापडू तरी सापडू आणि खोपच्यात घेऊनच मारू याला. त्याच्या पहिली पाळत ठेवावं लागेल, काय करतो कुठं जातो. हा तू एक काम कर, त्याला पाळत ठेव आणि फक्त लक्ष ठेव, कुठं तो दिसला लगेच आपण त्याचा गेम वाजू. अरे नका मारू तेजस, प्रेम्या, अरे नको मारू. अरे अरे गप ना. अरे तेजस, अयो 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 अयो, अरे पळ थांब ना. अयो फ्लावर समझे क्या? फायर है मैं फायर. गंठ्या गंठन कुमार झुकेगा नहीं साला. मॅडम सरपंच कोणाचं फार्म हाऊस येऊ बघा ना, कसं जबरदस्त सुंदर केलंय बघा. वॉटरफॉल. हो डेपुटी, ते धबधबा बघा ना. ते धबधबा बघून आहे ना मला मंदाकिनीचीच आठवण आली. मला माहिती आहे तुला मंदाकिनीची आठवण का म्हणाली. का म्हणून? सारखं ते गाणं सारखं बघत असं ना, झूम करू तू धबधबा नाही बघत. काय बघत माहिती सावट लाजला कसा लाजलाय. त्याला एक मंदाकिनी बघून द्या. मंदाकिनी डोक्यात आहे, पण आम्हाला मंदाकिनी सापडा ना. आत बघ घुसू माहिती बदक आहेत, बदक बदक. हो डेपुटी, आपल्याला एक बदक घ्या ना. पिशी काय कोणाची रे पिशी? काय ती ठेवली बदक घ्या ना एक.
कशाला पदक लागवत आपल्याला? कोंबड्या कमी आहेत का आपल्याकडे? हे काय आहे? कबूतर आहे तिथं. हो, एखादं घ्या ना कबूतर. काय करायचं कबूतर? लागला नादी आहे का कबुतराचं? बघायला ये, बघून घे, घ्यायला काय नाही इथं. प्रेमासारखे काही काही काळे पण आहेत. अरे मसक्कली बघितलं ना पिक्चर मसक्कली? हा त्यात नव्हती का मसक्कली? आपण बघितला होता. हा, कोणाचा होता? हिरो हिरोईनचा. हा. सरपंच भारी ठिकाणी आणलं तुम्ही. ए काही करू नको त्याला, नुसतं बघ. लांबून हे करायचं बरं का. बघून नाही हो, ते काय चोर आहे काय? चोर नाहीये. चोर नाही तो. एवढा गरीब माणूस हे तुम्ही आरोप करता. नाही आम्ही फक्त ससा बघितला आणि निघलो तिथून. पिशवीत डबा आहे माझा. मला मालकीन बाईने डबा दिला. डबा आहे. तुमचा गैरसमज झालाय. बरं दाखव पिशवी, दाखव ना पिशवी. एवढं कर नाही त्याला. बोल. अयो, कस काय आला? कस काय आला? कळत नाही कर तुला? हा, कस काय येतो? तुमच्या सासऱ्यात शिकवायला खुशाल लोकांच पिशवीत जाऊन बसतो त्यो. बरं जरा संस्कार करा त्याच्यावर काही. नाही आमच्या चुकलं आता काय. मार तारीशीन नाही एखाद्याला बिंडू. अहो ते झालं स्वतः. पळत आत येईन का? ते असं करत पळत आलं माझ्या हातावर बसलं. मला म्हणलं काहीतरी शिकित जा जरा चांगलं. मला म्हणलं पिशवी घे पिशवी घे. जिथं राही तिथं तोंड काळं करतो मा. तुम्हाला काल त्यांनी पिशी कायसाठी उचलली होती? चला ना पुढे चल. काय करत होते सध्या तुला? मटन. सुलतान त्याचं जात मारवाड मधून येतो. त्याला जय मंगल आहे. तो आता सध्याला 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्षात चांगलं पिल्लू आहे. याचं काय नाव? 2 दात केलेलं त्यांनी. अच्छा, ही राणी मोडलेली आहे. घोडी आहे का? हा, गुढी मोडलेली म्हणजे तुझ्यात मोडलेली आहे. बघा म्हणजे ती मोडलेली तरी पण तिला सांभाळलं गेलंय. हेच प्राणी प्रेम म्हणतात सरपंच. रोशनी ही पण आता सध्याला शेवटच्या टप्प्यात आलेली. म्हणजे तिचं वय तरी 20-19 वय आहे. वय झालंय म्हणजे आता ही म्हातारी झाली म्हणायचं. ही म्हातारी झालेली. 20-25 वर्ष घोडा जगतो म्हणायचं. हा, 24 वर्ष जगतो. ही चंपा, तिचं वय 5 वर्ष आहे. काठवाडीची गावी नाही, सिंधी मधून. काय म्हणले नाव हिचं? धन्नो. धन्नू म्हणजे शोलेत होती तिची आजी होती काय त्या धन्नूची? डेपुटी एक घोडा घ्या ना मला. कशाला? मला खेळायला. मी फिरायला नेईल त्याला. खाऊ पिऊ घालील. आता घरी एवढे घोडे लावतो मला ते कमी आहेत का? अजून दुसरा घ्यायचा? नाही, मला घ्यायचं म्हणजे घ्यायचं. लाडात येऊ नको तो. मला घ्यायचं. ते सासं बी नाही घेऊ दिला तुम्ही. ते घ्यायची वस्तू आहेत का घोडा? आणि ते आपले सोडणार का ते लगेच? आपल्या याच्या बरोबर राहील मशीन गाईन बरोबर राहीन तो. घोडा येडा आहे काय? घोड्याला सांभाळावं लागत भाऊ. सांभाळीन मी. त्यांना विचार. त्याला चणे खरारा करावा लागतो, सगळं करावं सगळं लागतं. करीन मी. हा, तुला 4 जणांना सांभाळला आहे ना, तू घोडा सांभाळची. नाही नाही, हे 5 आले ना, 5 मी बरोबर नको सांभाळ. नको, मला पटकन टाकायला. नाही, मला घ्यायचा घोडा. ऐकत नसलं तर घोडा लावा आणि चला आता लय उशीर झालाय. या तुम्ही तेवढं काम तुम्ही करा. या तुमच्या चिन्ह झालं तर ते बी करू. घेऊन द्या ना घोडा. हो डेपुटी जाऊ दे. लहान बरं का मग ते देऊन टाका. घेऊन टाका सर. द्या तुम्ही. मी नाही देणार. द्या तुम्ही. हो सरपंच. सरपंच द्या ना घोडा. मला पाहिजे. हा, बरं बरं देऊन टाकू. चला. अरे म्हणजे पैसे आले देऊन टाकू. नाही नाही नाही, लगेच घ्या. एवढे पैसे घेऊन सर नाही हिंडत कोण? चेक द्या त्यांना. काय चेक चेक. तू घेऊन येतो रे आम्ही. चला. अरे चल. काय याला आणि यावं का नाही कुठं? होय पुढे. होय पुढे इकडे होय. मला घोडा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. ऐका बघितलं का? लागला लहान फोडून करायला. मला माहिती नाही, मला न्यायचा घोडा इथून. जत्रात आलोय का आपण? ती जत्रा ते कधी खेळणी आहे का? मला पाहिजे. मला बाकी मला कसं काय देते घोडा आपल्याला? पैसे ना घ्या आणू कुठून पैसे? बँकेतून. अरे याच्या तोंडात टाका राव. लय वाट करत कुठे आणते मला? उठ. नाही नाही, घोडा घ्यायचा मला. सरपंच विचार यांना घरी तरी ठेवायचं आहे दोघांना. पुढे न्यावं का नाही तुम्हाला? आणि काय करायचं घोडा नेऊन तू? मी सांभाळेन त्याला. गावभर चक्रा मारेन त्याच्यावर बसून. वरातीच्या सुपाऱ्या बिपाऱ्या करीन. रोज धंदा राहिला होता डेपुटी. करून टाका. तुम्ही राव दोघं माही जिरवायची ठरतात आणि याला घेऊन येतात. इकडे हो मालक. सौदा होतोय. टेन्शन घेऊ नको. सौदा होतोय. घेऊन येत त्याच्या संग एक गाड होती की ते आहे ना. काय लागेल? सांगितलंय घोडा आता. चला आता. पैसे घालायला मला. काय चाललाय आता? होय? एक काम कर. एक आल्या घ्या आल्या आणि हिंडा गावात. घोडा झाला आता.
भारी जे बना सगळं डिपुटी हट्ट पुरवतात बरं का. हा, मग डेपुटीन तेवढा लाड केलाय गाड्याचा. वाडा पण किती वाडा कुठं आहे? अरे कुठे सोडला घोडा? आणि तुम्ही माग होते मला काय माहित, मला वाटलं तू वडितोय. जाऊ दे, चला या, पिढा या, गेली. चला ते जावं घ्या, चला. चटी इन मागून चला. कुठं जाणार काय तुम्ही बी त्याला नादून देता हा? अरे तुम्हाला बरोबर कळत डेपुटीला कसा हे करायचं म्हणून. कोणतरी डोक्यात घालते आणि तेच करायचं. मला एक सांग, तुला विवाह संस्थेचं कोणी सांगितले? विवाह संस्थेचं नाव नोंदून लग्न होतं म्हणून. बाळू भाऊ काय रे बाळू, तो तर घरात आग लावून द्यायला लागला आमच्या. होऊन द्या ना लग्न त्याचं. तुम्हाला असं वाटतं नेहमी ते तसाच राहा बिगर लग्नाचा तुमचा कधी. अरे त्याचं नाही चाललं, पण आता विवाह संस्थेत देते घ्यायला कोणी. कम नाही द्यायचे. मला नाही वाटत भाई याचा राडा. कमी अहो, चांगलं कधी विचार करीतच नाही राव तुम्ही. अहो कमीच नाही चाललं, पण याच येडे चाळे बघून देत नाही ना. 4 गावात मी सोयरिके बघून चालू आहे. अहो नाही कर्मागडीचं करशील वरे गंठन नाही नाही गप बसशील ना हा एकदम हाताची घडी तोंडावर बोट गावाच्या खिशात 100ची नोट. काय चाष्टा लावली. गावात चलत तसं चलून देऊ नको. नाही 4 गावात तुला माहिती तू कसा त्याच्यामध्ये तुला पोरगी द्याय ना कोणी. आता आपण लांबच्या इकडे विवाह संस्थेमध्ये आलो, तिथे व्यवस्थित नाव नोंद, त्याला सांग तुझं नाव बिव सगळं जन्मतारीख वगैरे, आणि काही बालिशपणा करू नको. नाही चव जाईल अशी आमची. नाही बाळू त्या सगळं थांब रे. चला भेटू आणला काही. चला चेअरमन फोटो आहे ना. या, सरपंच या. चेअरमन बस, सरपंच बस. बस गणपतीची बुंदी खायला मिळेल म्हणायचं आपल्याला. काय आज गुलाबजामुन बुंदी राहिली का तसं? आज आला योग. काय करायचं रे गुलाबजामुन का बुंदी? ते नाही का बुंदीन त्यात गुलाबजामची पिल्ला असते, ते दिल रामई का काय म्हणतात ना ते. राजा राणी हा ते हा करू राजा राणी करू. पाहुण्याला मी सांगेन त्याला कपडे नाही घेतले तरी चालत, मग राजा राणी करा आधी. आता आपण नाव नोंदणी करू विवाह संस्थेमध्ये, आणि मग त्याच्याकडे जे योग्य वधू असतील ते नंतर सुचवतील आपल्याला, चालेल नाही का नाही? हे नवर देत का? नाही हो, ते नाही, मी नवर देवी. त्यांचं लग्न झालंय, त्यांना 2 पोर आहेत ऑलरेडी. मी म्हणत असतो डेपुटी यांना नका आणतो. बघा किती फेऱ्याला लावली हे त्यांनाच नवर देव समजत येत. म्हणजे अजून संधी आहे काय आम्हाला? अजून संधी आहे का आम्हाला? गांठ्या तो या लग्नाला खरं येत आडे येते, काय गरज होती की एवढं नटून थोडून जायची? गांठ्याला पोरगी बघायला चालून तुम्ही चालले. आमच्या तर तसं काही मनात नव्हतं, पण त्यांनी विचारलं म्हणून. हो डेपुटी त्यांना सांगा राव समजून. ते तुमचं नाव सांग. हा चिरंजीव हा चिरंजीव गंठन कुमार नवरे. कुमार वडिलाचं नाव आहे का? नाही माझंच आहे गंठन कुमार. बर. शिक्षण? दुपारपर्यंत. छंद? छंद आहे ना, मी असे शेंगदाणे वर फेकतो आणि तोंडाने गेलो होतो. रास? तरास. गण? अजय देवगण. आणि काजल बी आवडत तिथं. कलागुण? मला डान्स आणि नृत्य दोन्ही पण येतं. डान्स आणि नृत्य एकच आहे. डान्स हा वरातीत असतो आणि नृत्य हे स्टेजवर असतं. हा मग ती मी वरातीत बी नाचतो, स्टेजवर बी नाचतो. एकच आहे ना. काही नाही फरक पडत. बरं नाळ? हा नाळ? नाळ नाळ नाही माहिती. अंदाज सांगा ना काही. ते नाही माहिती त्यांना पण मला पण. ठीक आहे राहू. ओके झालं. आणि मुलगी बघता नाही ना, ती आमच्या सुजाताबाई सारखी अशी नाही का हाईट पाहिजे. गोरी? हा नाही गोरी, आपल्या उज्ज्वला वहिनी सारखी गोरी पाहिजे. सापडली पाहिजे बाबा. आणि शामराव सारखे मिशन नको आहेत तिला. बरं ठीक आहे. हा जास्तच अपेक्षा आहेत तुमच्या. हा भेटली तर सांगा मग. ओके नक्की. आता असतील तर दाखवून 2-3. मोबाईल नंबर सांगा तुमचा. डेपुटीचा घ्या. 98 3 तिऱ्या 3 2 दुऱ्या. झाले 10 झाले. नाही 11 रे. झाले. सॅम्पल दाखवा ना. सॅम्पल कुठून दाखवायचे आता? सांगतो तुम्हाला, फोन करतो या नंबरवर, तुम्हाला सांगतो नंतर. फोटो नाही तुमच्याकडे? फोटो पण नाही. आता तुमच्या हिशोबाची बघावं लागेल, मला शोधावं लागेल. माय नाही त्याच्या पाहिजे. हा यांच्याच. आता बाकीचं आहे ना, यांच्याशी बोलून घ्या. चल बाबा जाऊन चालेल. लवकर बघा, मी तुम्हाला 1000 रुपये देतो. अरे कुठं चालले? लगेच या. लांब जाऊ नका, इथेच बसा. बरं का बाळू, लक्ष देते चो. वाटलं होतं राव गंठ एवढं सर्व गुण संपन्न असं. त्यात गुण भरपूर येतं. पण मी काय म्हणतो साहेब, आता जो गंठन कुमार आहे ना, माझ्या तिकडेच राहतो, तर त्याच्यासारखीच एखादी पोरगी बघा, जरा डोक्यात मंद आहे. चालेल. खर्च सगळा मी करीन, फक्त मुलगी पाहिजे. त्याच्या हाईटला वगैरे तेवढी असली तरी चालत. बाकी संसाराची जबाबदारी सगळी माझ्याकडे लागली. हो सगळं मी.
देवानी वरून गाठी बांधून आले आम्हाला तर काही यश आहे ना, तुम्ही शोधा एखादी नक्की आम्ही त्याच्यासाठीच बसतो, काय अडचण नाही. काही खर्च लागू द्या, डेपुटी करते पण एवढी सोयरीक जुळावा. तेवढं जुळा, कारण काय झालंय 5-6 वर्षापासून आम्ही सोयरीक बघतोय. आसपासच्या गावाला माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे, कोणी पोरगी भेटाना. आम्ही भरपूर प्रयत्न करून दमलो, पण बघा आशीर्वाद लागतील त्याचे बी, आणि एखाद्याचा सुखी संसार होत असलं तर काय. नक्की आम्ही पूर्ण प्रयत्न करू. काय तुम्हाला एक सांगू का, आपल्याला कोणाला ही लेकी बाईला फसवून सोयरीक करायची नाही. गाठी असं आहे ना, तुम्ही स्पष्टपणे सांगा. जर त्यांची इच्छा झाली तर काय असतं, प्रत्येक मुलींनी ना लग्नाचे सुखी संसाराचे स्वप्न बाळगलेले असतात, आणि असं एखाद्याच्या गळ्यामध्ये बांधून आम्ही एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाहीये. बरोबर. पण बघा, तरी पण जर गांठे असं सांगून बी जर एखादी मुलगी तयार झाली तर मग बाकीची सगळी जबाबदारी आमची, खर्च पाणी काही टेन्शन घेऊ नका. नक्की आम्ही आमची पूर्ण तयारी करतो, पूर्ण प्रयत्न करू. बरं का सरपंच, डोक्याने जरा थोडा हे नाही तर तो लय भारी स्वभाव नियंत्रण. आज बायकोला तुम्हाला सांगतो, जर बायको भेटली ना तर ते लय जीव लावणार त्याला, काळजीच नाही त्याची विशेष. हो डेपुटी, काय रे चला पटकन तिथं काय तिकडं गम्मडी असं आहे ना, तळ आहे आणि माशासारखं माणसाने पोहायचं त्याच्यात. चला अरे नको, लोक खवळते ना आपल्याला. कोण नाही खवळत, चला तुम्ही. आपण आलो कशाला, तुझं काय चाललंय? हा ते मग बघते ना पोरगी, तुम्ही चला राव पटकन. चला चला. अरे मला इकडून देऊ दे. चला चला वापड. चला आता काय आनंद लय झालाय आता, त्याला काय येऊ का? कशी या पोराला पोरगी बघावं. कंठ्या येड्या करू नको. बघा ना काय भारी भारी केलं. काही सापडत कंठ्या, कुठं बी काही शोध लावतो तू, बरोबर कुठं ना कुठं काही ना काही. मग आम्ही पाहून आलतो. हा ना, पाणी नाही आपल्या गावात चहा सांडल्यावानी पाणीचा कलर. करू नको, जरा कडे नाही हिंड, जास्त इकडे जाऊ नको. चल, भारी केलं हो, स्वच्छता बी चांगली ठेवली आहे की नाही. तिथून पाणी जातं, तिथून हे करतं का, याच्यात काहीतरी ऑक्सिजन वगैरे सोडलं जातं का भाऊ? पाणी गार असेल का रे? रास होती गार मारुडी. हा कपडे खराब होतील ना. एक काम कर, आयो घाल इकडे चड्डी. कुणाची? अरे तुला काय करायचं, आपल्याला पावायला भेटली, घाल. अय तिकडे घाल, ती काढ. पावता येत ना तुला? नाही नाही? पाण्यात नाही जमत. आणि मग काय जमिनीवर पावतो काय? काय गांठ्या तू पण, काढ लवकर, काढ लागू का? नाही भाडीत धर मला, घाल लवकर. थांब, नाडी लावतो. हा लावतो मी. अरे थांब ना, तिकडे काय मग इकडे असते, तिकडे कसं गेली ती? काय माहिती, इंग्लिश असेल. घाल लवकर, चल. काढतो मी दम. नाही मी गाडी थांब, चडी घाल लवकर. घंट्या चल, अरे उडी मार. उडी? हा चेअरमन, सरपंच, घंट्या बुडाला, लवकर पळा, चला लवकर, वाचवा, चला लवकर. घंट्या बुडालाय. जरा इकडे या. चला चला चला. मी आहे. हळूच हळूच. त्यांना झोपलं खाली. अयो हो डेपुटी, उठा. डेपुटी, तुम्हाला पावता येत नव्हतं ना? घ्या, अहो या डेपुटीला पावता येत नव्हतं तरी बी उडी मारली त्यांनी घंट्यासाठी. मानावं लागेल डेपुटीला. डेपुटी सॅल्यूट आहे राव तुम्हाला.